नमस्कार, आपण पाहत आहात मराठवाडा लाईव्ह न्यूज. जनतेचा नाता बातमी पाहूया. परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील मोजे तिवठाण या गावातील आत्ताची सर्वात मोठी बातमी असून ही मराठवाडा लाईव्ह न्यूज टीमच्या हाती लागली आहे. तिवठाण या गावामध्ये गोदावरी नदी पात्रातील पाणी बॅकवॉटरने गावात शिरले असून शेतकऱ्याच्या पूर्ण पिकांचे नुकसान झाले आहे. असा शेतकरी सकाळपासून झाडावर बसला असून या शेतकऱ्याचे 3 एकर हळद व कापूस पाण्याखाली गेले आहे. हा शेतकरी आत्महत्येच्या प्रयत्नात असताना गावातील प्रतिनिधी, तालुका अध्यक्ष, भारतीय जनता पार्टीचे लक्ष्मण धोंडगे व ग्रामस्थ व घरच्या व्यक्तींनी मराठवाडा लाईव्हशी संपर्क साधला असता आमचे प्रतिनिधी गजानन कापसे ग्राउंड रिपोर्टर्स त्यांनी संपर्क साधला आहे. पाहूयात प्रत्यक्ष क्षणचित्र. आपण आज तिवठाणा इथं आलो असता तिवटण्याच्या जे गोदावरीच्या बॅकवॉटरनं जे पाणी आलंय ना, आपण पाहू शकता की कंबर इतकं पाणी आहे. आणि इथं एक शेतकरी एका झाडावर बसलाय. त्यांना असं विनंती गावकरी सगळे करायचे की बाबा आपण घरी चाला, पण त्यांचं असं म्हणणं आहे की एवढं नुकसान होऊन जर घरी येऊन तरी काय करावं आपण, तर हे शासनाच्या दरबारी कुठंतरी जायला पाहिजे. गंगाधर भाऊ खाली ये बाबा, ये खाली, ए दादा खाली आहे. सरकार दरबारी आपण जाऊ. ये बाबा खाली उतर. मागायचं ताण घेऊन खाली उतर. काय करायचं बाबा, उतर खाली. उतर. आई बाप लेकरं बाळाची काळजी घे. सरकार पाठीशी तू या, टेन्शन घेऊ नको. उतर खाली. आत्महत्या केल्यावर खाली बाबा, या खाली, या खाली या. आमच्या विनंतीला मान द्या. आपण सरकार दरबारी लढाई करू. सरकारला भांडू आपण. या खाली. हळू हळू घ्या. सरकार मायबाप आपण त्याला असं विनंती करूया की बाबा असे शेतकऱ्यावर आम्ही होऊन गेली की तुम्ही आहे ना, हो दान घेऊ नको. सरकार आहे पाठी. नमस्कार, आपलं नाव सांगा. गंगाधर गोविंद धोंडगे. बरं, आपल्या शेतामध्ये बॅकवॉटरनं जे पाणी गेले हो बरं, आपली शासनाकडे एक अशी कोणती मागणी की बाबा तुमची ही मागणी अशी पूर्ण केल्याशिवाय मी खाली उतरणार असं तुमचं म्हणणं होतं? 50,000 हेक्टरी. बरं, यांचं म्हणणं आहे की बाबा हेक्टरी 50,000 रुपये शासनानं अनुदान जमा द्यावं, कारण ही गोदावरीचं बॅकवॉटरनं पाणी येऊन शेतकऱ्याचं एवढं नुकसान झालंय ते काय ह्या 50,000नं भरून येणार नाही. पण इथं एक जे BJPचे तालुका अध्यक्ष लक्ष्मण धोंडगे, आपण त्याच्या संग 2 मिनिटं असं सविस्तर बोलूया. नमस्कार, बोला की. मी लक्ष्मण धोंडगे, माझं भारतीय जनता पार्टीचा तालुका अध्यक्ष आहे. आताच आम्हाला माहिती समजली गावात एक शेतकरी आमचा, ह्याची 3 एकर हळद आहे, पूर्णतः पाण्याखाली गेली. ह्याच्या 5 फूट पाणी, आणि हे आत्महत्या करायच्या प्रयत्नात होता. आणि गावकऱ्यांनी याला मदतीनं सगळं सांगून समजून सगळ्या गोष्टी केल्या. त्याला सांगितलं सरकार पाठीशी, तू टेन्शन घेऊ नको. मेघनाताई तुझ्या पाठीशी, आमचे मुख्यमंत्री साहेब पाठीशी, प्रत्येक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता तुझ्या पाठीशी, ताण घेऊ नको. तुला सरकार योग्य ते सरकार शेतकऱ्यांना मोबदला देईल याची सर्व शेतकऱ्यांनी असं कोणाचं कोणीही टोकाचं पाऊल उचलू नये की जेणेकरून आपल्या कुटुंबाला याची हानी होईल. घरचा जर माणूस गेला तर काय परिस्थिती होती प्रत्येकाला माहित आहे. असलं कुटुंब हे हानी करू नका. आणि शेतकऱ्याच्या पाठीशी सरकार आहे आमचं, एवढं ध्यानात ठेवा. ते लक्ष्मण धोंडगे यांचं असं म्हणणं आलं की बाबा असं टोकाचं पाऊल उचलू नका आणि शासन पूर्ण तुमच्या पाठीमाग आहे. पूर्णचा उद्ध्वस्त झालं पीक. गावकऱ्याची मागणी अशी की याची पूर्ण पंचनामा होऊन पंजाब सरकारच्या धर्तीवर 50,000 हेक्टरी मदत मिळावी. मदन रुस्तमराव धोंडगे, राहणार तिवठाणा, तालुका सोनपेठ, जिल्हा परभणी. साधारणतः तुमचं रान किती हेक्टरमध्ये पाणी गेले आणि साधारणतः तुम्हाला असं किती वाटतं की तुमचं नुकसान झालं असेल सर? साधारणपणे माझं 3 हेक्टर कापूस माझा पूर्ण जलमय झालेला आहे, पूर्ण पाहू शकता तुम्ही. आणि त्याच्यामुळं सरकार, मायबाप सरकार माझी अशी विनंती आहे की त्याने मला जास्तीत जास्त कसं नुकसान भरपाई देता येईल याकडं लक्ष द्यावं असे मी त्यांना विनंती करतो. तरी साधारणतः एवढी रक्कम तुम्ही शासनाला मागू शकता की आता आपण शासन दरबारी असं पाहिलं तर आपलं जवळपास 30,000 ते 40,000 रुपये हेक्टरी खर्च होतो शेतकऱ्याच्या कापसासाठी. आणि आता शासनाकडून आम्हाला कमीत कमी 50,000 रुपये हेक्टरी
आमची अपेक्षा आहे, जसं की पंजाब सरकारनं देऊ केलेले 50,000 रुपये हेक्टरी, त्याप्रमाणे आम्हाला 50,000 रुपये हेक्टर नुकसान भरपाई द्यावी अशी मी सरकारला विनंती करतो. आपण आता मदन धोंडगे या शेतकऱ्यासोबत सविस्तर बोललो. त्यांचं असं म्हण आहे की इकडं लांबूर व्हिडिओ बघा, त्यांचं असं म्हण आहे की गोदावरीच्या बॅकवॉटरनं त्याच्या शेतामध्ये पाणी येऊन 6 ते 7 एकर कापसामध्ये पीक पूर्णतः उद्ध्वस्त झालंय. आणि त्यांच्या म्हणण्यानुसार की बाबा आपलं की साधारणतः शासनामार्फत 50,000 हेक्टर तरी नुकसान भरपाई मिळावी.